नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज हा आपला दुसरा लेक्चर आहे. याच्या आधी आपण सिंधू संस्कृतीबद्दल एक लेक्चर घेतला होता. हा तर वैदिक संस्कृतीवरती आपण हा लेक्चर आपला घेणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपण वैदिक संस्कृतीमध्ये धर्म कसे असतात, तिथे त्यांची राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती किंवा वैदिक संस्कृतीचे जे काही विशेषता होती त्याबद्दल आपण जाणून घेऊया, जे काही आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. चला तर सुरू करूया. वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृती ही सर्वसाधारणपणे आर्याची संस्कृती म्हणून ओळखली जाते. भारतात सिंधू संस्कृतीच्या अस्तानंतर वैदिक संस्कृतीचा उदय झाला. भारताच्या इतिहासावर वैदिक संस्कृतीचा अनन्यसाधारण असा प्रभाव आहे. वैदिक संस्कृतीपासूनच पुढील काळातील भारतीय संस्कृती विकसित पावली. म्हणूनच भारतीय संस्कृती व तिचे इतिहास यांचे अंतरंग समजावून घेण्यासाठी वैदिक संस्कृतीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. आर्याचे मूळ वसतिस्थान कोणते होते याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊ. तर आर्य हे वैदिक संस्कृतीचे निर्माते होते असे म्हटले जाते. आर्याचे मूळ वसतिस्थान कोणते हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. काही विद्वानांच्या मध्ये आर्याचे मूळ वसतिस्थान मध्य आशिया हे होते. तेथून त्यांनी भारतात स्थलांतर केले. लोकमान्य टिळक यांना आर्क्टिक प्रदेश हे आर्याचे मूळ वसतिस्थान होय असे त्यांनी म्हटलेले आहे. परंतु हे मत आता ग्राह्य धरले जात नाही. आर्य हे भारताबाहेरून या ठिकाणी आले हे मत अनेक विद्वानांना मान्य नाही. भारत हेच आर्याचे मूळ वसतिस्थान होय असा त्यांचा दावा आहे. सप्तसिंधूच्या प्रदेशात म्हणजे सिंधू नदी आणि तिच्या इतर उपनद्या यांच्या प्रदेश हेच आर्याचे मूळ वसतिस्थान असले पाहिजे असे त्यांना वाटते. तेव्हा या प्रश्नाबाबत विद्वानातच मैत्र्य नसल्याने त्याविषयी कोणतेही ठाम विधान करणे कठीण असले तरी आर्याचे मूळ वसतिस्थान मध्य आशिया हे होते हे मला बहुतांशी ग्राह्य धरले जाते. याचा अर्थ म्हणजे आर्याचे मूळ वसतिस्थान मध्य आशिया हे होते हे प्रत्येकांना मान्य आहे किंवा बहुतांशांना मान्य आहे. आर्य हे भारताचे नसून भारताबाहेरून आले हे मत ग्राह्य धरले जाते. पुढचा मुद्दा आहे आपला वैदिक संस्कृतीचा कालखंड. वैदिक संस्कृतीच्या कालखंडाबाबतही असेच मतभेद आहेत. लोकमान्य टिळक यांच्या मतानुसार ऋग्वेदाचा आरंभकाळ इसवी पूर्व 600 वर्ष इतका प्राचीन असावा. याकोबी यांनी वैदिक संस्कृतीचा कालखंड इसवी पूर्व 45 ते इसवी पूर्व 2500 वर्षे असावा असे मत व्यक्त केले आहे. मॅक्स मुलर यांनी हा काळ इसवी पूर्व 1200 वर्ष इतका अलीकडे आणला आहे. आतापर्यंतच्या पुराव्यावरून इसवी पूर्व 1500 वर्ष ते इसवी पूर्व 1000 वर्षे असा हा संस्कृतीचा कालखंड निश्चित करण्यात आला आहे. तर आपण पुढे वैदिक वाङ्मय हा टॉपिक बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये वैदिक वाङ्मयामध्ये 4 प्रकारच्या ग्रंथांचा अंतर्भाव होतो. संहिता, ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे. तर आपण सगळ्यात आधी संहिताबद्दल जाणून घेऊ. संहितामध्ये 4 वेदांचा समावेश होतो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे 4 वेद संहितामध्ये असतात. ब्राह्मणे ही बहुवंश गद्यांत असून त्यात देवादेवकांच्या कथा, यज्ञविचार, यज्ञविधीचे व्यावहारिक व आध्यात्मिक महत्त्व यासंबंधीचा भाग आहे. आरण्यके, उपनिषदे यात ऋषीमुनींचे तत्त्वज्ञान, प्राणिमात्रांचे जीवन, ईश्वर, आत्मा, विश्व यासंबंधीच्या कल्पना यांची चर्चा आली आहे. वेद, आरण्यके, उपनिषदे यांना श्रुती असे म्हणतात. संहिता हा वैदिक वाङ्मयाचा प्रकार अंतर्भूत होणाऱ्या ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या 4 वेदांची आपण येथे थोडक्यात माहिती करून घेऊ. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद होय. यात वैदिक देवतांना आळविण्यासाठी म्हटलेल्या ऋचांचा समावेश होतो. ऋग्वेदाची एकूण 10 मंडले असून त्यात 1028 सूक्ते व 10,552 ऋचा आहेत. यातील काही मंडले प्राचीन असून काही नंतरच्या काळातील आहेत असे मानले जाते. दुसरा आहे यजुर्वेद. यज्ञाच्या वेळी जे मंत्र म्हटले जातात त्या मंत्रांना यजुस असे नाव आहे. अशा मंत्रांचा यजुर्वेदात अंतर्भाव होतो.
यजुर्वेदाचे 2 भेद आहेत, ते म्हणजे शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. यजुर्वेदाच्या एकूण 6 संहिता आहेत. तिसरा वेद आहे आपला सामवेद. हा सर्वात लहान वेद आहे. यातील बहुसंख्य ऋचा ऋग्वेदातीलच आहेत. या यज्ञसमयी गाण्याच्या ऋचा आहे. भारतीय संगीताच्या इतिहासाची माहिती होण्याच्या दृष्टीने सामवेद उपयुक्त ठरतो. सामवेदाचे आर्थिक, उत्तरार्चिक असे 2 भाग आहे. आणि चौथा वेद आहे आपला अथर्ववेद. अथर्ववेदात जादू, टोना, जारण-मारण विद्या, वशीकरण, मंत्र यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. समाजातील अंधश्रद्धा व भोळ्या समजुती याविषयी माहिती आपणास त्यावरून होते. अथर्ववेदाच्या एकूण 2 संहिता आहेत. वेदांशिवाय शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंदस आणि ज्योतिष ही 6 वेदांगेही प्रसिद्ध आहेत. वेदातील ज्ञान वेदांगामध्ये सूत्ररूपाने मांडले आहे. आता आपण जाणून घेऊ वैदिक संस्कृतीमध्ये तेथील राजकीय परिस्थिती कशाप्रमाणे होती. तर भारतात आर्याची वस्ती सुरुवातीला सप्त सिंधूंच्या प्रदेशात होती. नंतर ते पूर्वीकडे गंगा यमुनेच्या खोऱ्याकडे सरकले. आर्याच्या वेगवेगळ्या टोळ्या होत्या. त्यातील प्रमुख टोळ्यांची नावे आहेत भरत, पुरू, कुरू, यदू, संजय. हे त्यांची प्रमुख टोळ्यांची नावे आहेत. या टोळ्यांचे अनेकदा आपापसात संघर्ष होत असत. तसेच आर्य व अनार्य यांच्यातही वारंवार संघर्ष होत असत. पुढे आर्यांनी या सर्व प्रदेशावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. वैदिक काळात राजेशाही अस्तित्वात होती. राजा हा राज्याचा प्रमुख असत. राजाच्या मदतीसाठी सभा व समिती ही मंडळे असत. राजाला सल्ला देण्याचे काम त्यांना करावे लागत असे. न्यायदानाचे काम राजाकडेच असे, अर्थात त्याच्या मदतीला इतर अधिकारी असतात. वैदिक संस्कृतीमध्ये आपण तिथली सामाजिक परिस्थितीबद्दल आता बोलणार आहोत. तर तिथे सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीची होती हे आपण आता बघू. आर्यामध्ये सुरुवातीला वर्ण व्यवस्था होती. हे वर्ण व्यवसायावरून पडलेले असत. परंतु पुढील काळात ते व्यक्तीच्या जन्मावरून ठरवले जाऊ लागले. त्यातूनच नंतर जाती संस्था उदयास आली. तथापि वैदिक काळात जाती व्यवस्था अस्तित्वात आली नव्हती. कुटुंब संस्था समाजातील एक महत्त्वपूर्ण संस्था मानली गेली होती. आर्याची कुटुंब पद्धती ही संयुक्त कुटुंब पद्धती होती. कुटुंबावर कुटुंब प्रमुखाचा अधिकार चालत असे. पितृसत्ताक पद्धती हे आर्याच्या समाज जीवनाचे आणखी एक वैशिष्ट्य होते. विवाह हा पवित्र संस्कार मानला जाई. मुलामुलींचे लग्न ती वयात आल्यावरच होत असत. बालविवाहाची प्रथा अस्तित्वात नव्हती किंवा मुलामुलींना आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य होते. तथापि त्यासंबंधी काही सामाजिक निर्बंध असत. एकपत्नीत्वाला प्राधान्य दिले जात असे, तरी काही प्रमाणात बहुपत्नीत्वाला प्रथाही प्रचलित होती. वैदिक काळात स्त्रियांना समाजात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. स्त्री सर्व प्रकारच्या धार्मिक कृत्यात पतीच्या बरोबरीने भाग घेत असे. सतीची चाल अस्तित्वात नव्हती. निपुत्रिकता विधवा स्त्री नियोग पद्धतीने संतती प्राप्त करून घेऊ शकत असे. स्त्रियांना खूपच स्वातंत्र्य होते. त्या काळी लोपमुद्रा, विश्ववारा, घोषा, अपाला, निकिता इत्यादी पंडिता होऊन गेल्या. वैदिक काळामध्ये आर्यांची आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची होती हे आपण आता बघू. आर्याचा प्रमुख व्यवसाय शेती हा होता. शेतीसाठी ते बैलांचा वापर करीत असत. पशुपालन हा त्यांचा आणखी एक महत्त्वाचा व्यवसाय होता. याशिवाय लहान मोठे अन्य व्यवसायही त्या काळी चालत असत. त्यामुळे विणकर, सुतार, लोहार, चांभार इत्यादी कारागीर तेथे दिसून येत असत. आर्यांच्या आहारात गहू, बार्ली यांसारखे धान्य, दूध, दही, फळे, भाजीपाला, पशूंचे मांस इत्यादींचा समावेश होत असे. ते मद्यप्राशन करीत असत. आर्याचा वेश अतिशय साधा असे. सुती व लोकरीचे
कपडे ते वापरीत असत. धृत, नृत्य, शिकार, रथांच्या शर्यती ही त्यांची मनोरंजनाची साधने होते. आता आपण वैदिक संस्कृतीमध्ये धर्म कशा पद्धतीचं होतं ते आपण बघणार आहोत. वैदिक संस्कृतीत धर्म व नीतिमत्ता यांना उच्च स्थान होते. आर्य निसर्ग देवतांची उपासना करीत असत. इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य, विष्णू, अश्विन, वायू इत्यादी अनेक देवी देवतांचा उल्लेख त्यांच्या धर्मग्रंथात आला आहे. यज्ञ, प्रार्थना व कर्मकांड यांना त्यांच्या धर्मात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यज्ञांमध्ये पशूचा आर्यांना संगीतात विशेष रुची होती. वेबरच्या मते सप्तसुरांचा उगम भारतात झाला आहे. दुंदुभिनी, वीणा, वेणू, करकरी, गरगर, बकूर इत्यादी वाद्ये त्या काळी प्रचारात होते. तर आजचे आपले सगळे टॉपिक संपले आहेत. आपण एकदा ओव्हरव्ह्यू करून घेऊयात. आपण वैदिक संस्कृतीला सुरुवात केली. त्याच्यामध्ये आपण जाणून घेतलं की वैदिक संस्कृती ही भारतातील प्राचीन संस्कृतींपैकी एक संस्कृती आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं आर्य कुठून आले, कोणतं त्यांचं मूळ वसतिस्थान आहे. आर्यांचं मूळ वसतिस्थान हे आहे, हे बहुतांशी ग्राह्य धरले गेलेले आहेत, हे आपण इथे बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की या संस्कृतीचा कालखंड कोणता होता. तर ह्या संस्कृतीचा कालखंड निश्चित म्हणजे 1500 वर्ष ते 1000 वर्ष असावा, हा निश्चित ग्राह्य धरलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर वैदिक वाङ्मय आपण बघितले. त्याच्यामध्ये संहिता बघितल्या. त्याच्यामध्ये संहितामध्ये 4 वेद आपण अभ्यास केले आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. त्याच्यानंतर आपण ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे यांच्याबद्दलही माहिती करून घेतली आहे. त्यानं ऋग्वेद बघितलं आपण. ऋग्वेदांमध्ये 10 मंडले आहेत, 1028 सूक्ते आहे, 1552 ऋचा आहेत, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर यजुर्वेद म्हणजे त्याला यजुस असे नाव आहे, यांच्याबद्दल आपण माहिती बघितली. सामवेद बघितला आपण, अथर्ववेद बघितलं. त्याच्यामध्ये जादूटोणा, जारण मारण विद्या ह्या गोष्टींचा यांच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर आपण आर्यांची राजकीय परिस्थिती बघितली. त्या काळात म्हणजे वैदिक संस्कृतीच्या काळात राजकीय परिस्थिती कशा पद्धतीची होती. भारतात आर्याची वस्ती सुरुवातीला कुठे होती, तर ती सप्तसिंधूंच्या प्रदेशात होती किंवा त्या नद्यांच्या खोऱ्याकडे पसरली होती, गंगा यमुनाच्या खोऱ्याकडे. वैदिक काळात राजेशाही अस्तित्वात होती, हे आपण बघितलं. राजा हा राज्याचा प्रमुख होता. त्याच्यानंतर आपण तिथली सामाजिक परिस्थिती बघितली. तिथे कशा पद्धतीने वर्णव्यवस्था होती. पुढे चालून ते जन्मावरून ठरवले जाऊ लागले. त्यांची कुटुंब पद्धती बघितली. तिथे पितृसत्ताक पद्धत होती अस्तित्वात, ते बघितलं. त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती बघितली की तिथे शेती हा व्यवसाय होता. त्याच्यानंतर ते शेतीसाठी बैलांचा वापर करीत. त्यांनी पशुपालन ही त्यांचा आणखी एक महत्त्वाचा व्यवसाय होता किंवा त्यानंतरही छोटे मोठे व्यवसाय तिथे चालत असत. आपण तिथे धर्म बघितला. धर्मामध्ये ते इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य, विष्णू, अश्विन, वायू इत्यादी देवतांचा त्यांच्या धर्मग्रंथात उल्लेख झालेला आहे. म्हणजे अर्थातच ते ह्या देवी देवतांना मानत असणार किंवा या देवी देवतांची तिथे पूजा होत असणार. तर काही वाद्य त्या काळी प्रचारत होते, तेही आपण इथे बघितलं. तर आजचा आपला हा वैदिक संस्कृतीचा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिकसोबत लवकरच भेटूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून किंवा उद्यापासून आपले जॉग्रफीचे पण सिरीज स्टार्ट होत आहे. तर तुम्ही नक्कीच यांचा फायदा घ्या. थँक्यू.